भंडारा गोंदिया विधान परिषदेच्या निवडणुकीला आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी मोठ्या प्रमाणात झाडल्या जात आहेत. या सगळ्यामध्ये काँग्रेस उमेदवारानं माघार घेतली आणि त्यानंतर आता या आरोप प्रत्यारोपाच्या फैरी जोरदार झालेल्या. आपल्यासोबत या सगळ्या बाबतीत बोलण्यासाठी भाजप नेते आमदार परिणय फुके आहेत. भाऊ, खरं तर काल नाना पटोले यांना भाजपवर गंभीर आरोप केलेले आहेत. काँग्रेसच्या उमेदवारावर दबाव आणला आणि त्या दबावापोटी त्यांना उमेदवारी वापस घेतली, असा थेट भाजपवर आरोप. कुठेही काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार माजी आमदार दिलीपजी बनसोड यांच्यावर कोणताही दबाव कोणीच टाकलेला नाहीये. कोणी त्यांना विड्रॉ करण्यासाठी म्हटलेलं नाहीये. या उलट नाना पटोलेजींनीच त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचा उमेदवारी मागे घेण्याचं काम नाना पटोलेजींच्या माध्यमातून झालेलं आहे. कारण यावेळेस पहिल्यांदा काँग्रेस पक्षाने विधान परिषदेमध्ये एक चांगला दलित चेहरा या माध्यमातून दिला होता. आंबेडकरी विचारसरणीचा एक चेहरा या माध्यमातून देऊन संपूर्ण महाराष्ट्रात हर्षवर्धन सपकाळजींच्या बद्दल आंबेडकरी समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सहानुभूती निर्माण झाली होती. पण ही सहानुभूती निर्माण होत असताना हर्षवर्धन सपकाळ कुठेतरी पॉप्युलर होऊ नये, हर्षवर्धन सपकाळ कुठेतरी लोकप्रिय होऊ नये आणि म्हणून नाना पटोलेजींनी हे षडयंत्र रचलं आणि कुठेतरी दबाव टाकून दिलीप बनसोड सारख्या एक चांगल्या कर्तबदार नेत्याला माघार घेऊन एक रेती माफिया असलेले भूमाफिया असलेले नरेश ईश्वरकर यांना त्यांनी आपलं समर्थन जाहीर केलं आणि या माध्यमातून निश्चितच नाना पटोलेजींनी काँग्रेस पक्षाचा एक दलित विरोधी चेहरा त्यांनी पुढे आणलेला आहे. भाऊ, खरं तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राहिलेले आहेत. त्यांच्याच गृह जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना माघार घेणं, खरं तरी आत्मचिंतन करण्याची गरज आहे नाना पटोले. निश्चितच नाना पटोले जे असतील किंवा काँग्रेस पक्षाचे इतर नेते असतील त्यांना या माध्यमातून एक मोठं आत्मचिंतन आणि त्यांचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांनाही आत्मचिंतन करण्याची गरज आहे. निवडणुका लढण्याकरता हारणं जिंकणं हे तर चालत असतं. अनेक वर्ष भारतीय जनता पार्टी विरोधी पक्षात होती. 100% माहित होतं त्यावेळेस आमच्या नेत्यांना की आम्ही निवडणुका हारणार आहेत, तरी त्यावेळेस निवडणुका आपण लढत होतो. कुठेतरी लोकशाही वाचली पाहिजे, कुठेतरी लोकांमध्ये विश्वास राहिला पाहिजे की विरोधी पक्ष सुद्धा जिवंत आहे आणि विरोधी पक्षात असताना विरोधी पक्षाची ठामपणे भूमिका मांडण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. पण निवडणुकीमध्ये माघार घेऊन निवडणुका न लढता कुठेतरी कॉम्प्रोमाइज करणे, हे जे काँग्रेस पक्षाने ही पद्धत सुरू केलेली आहे, ही एक खच्चीकरण मानसिकता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे. कुठेतरी एक विकृत मानसिकता काँग्रेसमध्ये निर्माण झालेली आहे. त्या माध्यमातून हारणं एक गोष्ट आहे, पण ज्यावेळेस तुम्ही मानसिकरित्या तुम्ही लढण्याचे सक्षम राहत नाही त्यावेळेस तुम्ही खरं संपले या माध्यमातून आणि काँग्रेस पक्षाचं पतन सुरू झालं होतं आणि या माध्यमातून काँग्रेस पक्ष 100% संपणार, कारण त्यांची लढण्याची शक्ती आणि क्षमता संपलेली आहे. तर काँग्रेस पक्षाचा अंत निश्चित आहे. मग तुम्ही दोन गंभीर आरोप केला. एकतर दलित विरोधी नाना पटोले ही सांगितलं, आणि दुसरं अंतर्गत संघर्ष वाढल्याचं सांगत आहे की सपकाळांना कुठेतरी पक्षाच्या दृष्टीनं त्यांना कमकुवत करण्याचा प्रयत्न केला जातो. काय हेतू यामागे तुम्हाला नाना पटोलेंचा वाटतं? बघा, असं आहे की भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये जे जिल्हाध्यक्ष करण्यात आले ते दोघंही नाना पटोलेजींच्या विरोधी गटाचे आणि कुठेतरी नाना पटोलेजींना न ऐकणाऱ्या लोकांना किंवा विरोधी गटाच्या लोकांना अध्यक्ष केल्यामुळे ते अनेक दिवसापासून नाराज होते आणि एक हर्षवर्धन सपकाळजींनी एक चांगला निर्णय घेतला की एक दलित समाजाला इथे उमेदवारी देऊन त्यांनी एक फार चांगला दलित समाजामध्ये स्वतःबद्दलचं एक मत, सहानुभूती त्यांनी तयार केली होती आणि कुठेतरी त्यांची ही सहानुभूती कुठेतरी नष्ट झाली पाहिजे, कुठेतरी ते कुठेतरी लोकप्रिय झाले नाही पाहिजे, म्हणून या प्रकारचं त्यांना बदनाम करण्याकरता सगळीकडचेच उमेदवार मागे घेण्यात आले. काँग्रेस पक्ष हा आता पक्ष राहिलेला नाहीये, ही एक गटातटात विभाजलेली एक छोटीशी संघटना राहिलेली आहे. तुम्ही जर भंडारा गोंदियात बघितलं तर भंडारामध्ये अग्रवाल गट वेगळा आहे, नाना पटोले गट वेगळा आहे, साखरकर ग्रुप गट वेगळा आहे आणि अमर वराडे गट वेगळा आहे आणि या अनेक गटांमध्ये विभाजलेली भंडारा गोंदिया जिल्ह्यातली काँग्रेस आहे. तुम्ही वर्धेत जर बघितलं तर तिथेही वर्धा चंद्रपूरमध्ये तर तिथेही वडट्टीवार गट वेगळा आहे, पुगलिया गट वेगळा आहे, धानोरकर गट वेगळा आहे, गडचिरोलीमध्ये त्याच प्रकारे चित्र आहे. यवतमाळमध्ये माणिकराव ठाकरेंचा गट वेगळा आहे, फुरकेंचा गट वेगळा आहे, मोगेंचा गट वेगळा आहे. तिथेही ते गटागटात विभाजलेले आहे आणि कुठेतरी या सगळ्या गटांमध्ये कुठेतरी आज काँग्रेस पक्षाने जसं भंडारा गोंदियामध्ये एक युवा चेहरा देण्याचा, चांगले चेहरे देण्याचं काम केलं, तर कुठेतरी त्या अध्यक्षांना कुठेतरी बदनाम करण्यासाठी या सगळ्या लोकांनी मिळून उमेदवार मागे घेतले, जेणेकरून अध्यक्ष बदनाम होणार आणि कुठेतरी वर दिल्लीमध्ये कुठेतरी त्यांना कमकुवत करण्याचं काम या माध्यमातून एक षडयंत्र या माध्यमातून नाना पटोले जी रचत आहे. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहिते, उदय टीमांडे, मराठी.